इव्हनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे जागतिक महिला दिन. तर मी आजच्या दिवशी मी 2 व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी घरी काहीतरी छान मस्त स्पेशल झालंच पाहिजे. तर मी आज पिझ्झा करणार आहे आणि घरच्या घरी मी कोल्ड्रिंक ट्राय करणार आहे. ट्राय म्हणजे घरी तयार करणार आहे. आणि पिझ्झा बनवणं खूप सोपं आहे, नाही म्हणजे सिम्पल आहे आपलं ते. पिझ्झा सॉस आणा, त्यानंतर मग कारण असंही पिझ्झा सॉस बाहेर विकत भेटतो, त्यानंतर पिझ्झा बेस पण बाहेर विकत भेटतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्या पिझ्झावरती ते सगळे सॉस वगैरे लावायचे आणि त्यानंतर त्याच्या भाज्या त्याच्यात ठेवायच्या आणि एका तव्यावरती ते सगळं ठेवून छान मस्त पिझ्झा तयार म्हणजे अगदी 15-20 मिनिटात किंवा अर्धा तासामध्ये आपला पिझ्झा तयार असतो, नाही तर मी अशा पद्धतीचा पिझ्झा अजिबात तयार करणार नाही आहे. तर मी आज पिझ्झा करणार आहे, प्रॉपर असा पिझ्झा तयार करणार आहे, जसं की बाहेर आपण म्हणजे मॅकडोनल्ड्समध्ये जसं आपण पिझ्झा वगैरे खातो किंवा बर्गर किंगमध्ये. आता आमच्या इथे बर्गर किंगसुद्धा आहे, त्यानंतर पिझ्झा हटसुद्धा आहे वगैरे. तर त्या शॉपमध्ये जसं तुम्हाला प्रॉपर असं पिझ्झा बनवला जातो, मी सेम तसाच पिझ्झा तयार करणार आहे. पिझ्झा तयार करण्यासाठी तो पिझ्झा बेस असतो तो सुद्धा मी घरीच तयार करणार आहे. आणि पिझ्झा करण्यासाठी आपण जो सॉस वापरतो, पिझ्झा सॉस, तो सुद्धा मी घरीच करणार आहे. तर फक्त आपण भाज्या मी बाहेरून विकत आणलेल्या आहेत, बाकी सगळं मी घरीच करणार आहे. आणि त्यासोबत मी बाहेरसुद्धा कोल्ड्रिंक्स वगैरे भेटतात, पण मी घरी वेगळं असं कोल्ड्रिंक तयार करणार आहे. आणि त्याचबरोबर एकदा ना आम्ही बार्बेक्यू नेशनला गेलो होतो, तर मी तेव्हा ते बघितलं होतं. आणि मी जेव्हाही कुठे समजा बाहेर गेली असेल वगैरे हॉटेलमध्ये वगैरे, कधी खाणं वगैरे झालंच, तर तेव्हा ज्या रेसिपी वगैरे असतात, आता माझं खूप ऑब्झर्वेशन असतात आणि यांनी हे कसं तयार केलं असेल, कशा पद्धतीने तयार केलं असेल आणि त्यामध्ये आणि काय काय टाकलं असेल, हे सगळं माझं ऑब्झर्वेशन असतं. तर सेम आम्ही बार्बेक्यू नेशनला गेलो होतो, तेव्हा ना त्यांना तो आपलं बटाटा असतो ना, त्या बटाट्यापासून त्यांनी खूप छान मस्त असा तो पदार्थ तयार केला होता आणि एवढा छान होता, अमेझिंग होता वगैरे. आम्ही सतत ते मागून मागून खात होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मी तोसुद्धा बनवणार आहे. म्हणजे क्रिस्पी आणि स्वीट पटाटो खूप छान लागतो अगदी, म्हणजे मला खूप आवडतो, ज्ञानेशलाही खूप आवडतो. तर मी तेही तुम्हाला म्हणजे मी तेही करणार आहे. पिझ्झा प्लस ते म्हणजे स्वीट पटाटो, म्हणजे क्रिस्पी आणि स्वीट पटाटो, आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंकसुद्धा असं घरच्या घरी तयार करणार आहे. सो मी या सगळ्या गोष्टी आज मी घरीच तयार करणार आहे. तर आता आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि जागतिक महिला दिन म्हणजे वुमन्स डे स्पेशल आपण छान मस्त असा बेत करणार आहोत. तर चला पटापट जाऊया किचनमध्ये आणि तयारीला लागूया. मी इथे एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. तर आता इथे मी हे ईस्ट घेतलेलं आहे, तर इथे मी 3 स्पून ईस्ट या पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे मी एक खूप मोठी चुकी केलेली आहे. ती चुकी म्हणजे अशी की मी यामध्ये साखर टाकायची विसरून गेली होती. तर आधी आपल्याला कोमट पाण्यामध्ये साखर ॲड करायची आहे, ती छान मस्त मेल्ट करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला ईस्ट ॲड करायचं आहे. इथे मी 3 चमचे ईस्ट ॲड केलेलं आहे. तर ही मी चुकी केली होती. तर त्यानंतर आपल्याला हे झाकण लावून 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे हा जो ईस्ट आहे, हा ईस्ट आपला ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. आणि इथे मी एका साईडला फ्रोझन वाटाणे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथे मी थोडे सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. अगदी 15 ते 20 मिनटं आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत हे सोयाबीन.
तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी ताट घेतलेलं आहे. तर ही जी वाटी आहे, तर इथे मी 3 वाट्या इथे मी मैदा घेणार आहे. तर इथे आपण जे ईस्ट ॲड केलेलं आहे, तर एका वाटीसाठी मी 1 स्पून अशा अ, अशा पद्धतीने मी 3 चमचे ईस्ट ॲड केलेला आहे. त्यानुसार मी 3 वाट्या इथे मैदा घेतलेला आहे. इथे आपले फ्रोझन वाटाणे बॉईल झालेले आहेत. आता इथे आपल्या कुकरमध्ये हे जे बटाटे आहेत, बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत आणि मी अगदी स्मॉल आणि छोटे छोटे बटाटे कुकरमध्ये बॉईल करायला ठेवलेले आहेत. तर इथे आपल्याला फक्त 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. म्हणजे आपले जे बटाटे आहेत ना, जास्त मऊ अशी शिजून घ्यायची नाही आहे. साधारणपणे आपल्या कुकरमध्ये फक्त 3च शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे जो ईस्ट आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगले, मी इथे पण एक चुकी केलेली आहे. हा जेव्हा ईस्ट ॲक्टिवेट होतो ना, तेव्हा पूर्ण असं फेस येतो. पूर्णपणे असं जाळी म्हणजे पूर्ण जाळीदार असा फेस येतो. तेव्हा तो ईस्ट ॲक्टिवेट झालेला असतो आणि तो ईस्ट आपल्या या पिठामध्ये ॲड करायचा असतो. तर इथे हा जो ईस्ट आहे हा ॲक्टिवेट झालेला नाही. त्याचं कारण म्हणजे असं की मी फक्त 10च मिनटं हा जो ईस्ट आहे पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि 10 मिनटानंतर झाकण काढून मी ते पाणी या कणकेमध्ये ॲड करून कणिक मळून घेतलेलं आहे. तर ही खूप मोठी चुकी केलेली आहे. आधी आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यावा लागतो. आता ईस्ट ॲक्टिवेट कसा होतो, म्हणजे जेव्हा त्याला ना पूर्ण असे बबल्स येतात, पूर्ण फेस येतो, तेव्हा समजून जायचं आहे की आपला हा जो ईस्ट आहे हा ॲक्टिवेट झालेला आहे, पूर्ण जाळीदार असं. तर इथे कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला ओट्यावरती ऑइल ॲड करून अगदी 15 मिनटं हा जो कणिक आहे पूर्ण मळून घ्यायचा आहे. 15 मिनटानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊललासुद्धा छान मस्त कणिक चारही साईडनी लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थित. त्यानंतर हा जो हे जे आपण कणिक मळलं होतं ते कणिक यामध्ये आपल्याला या बाऊलमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि वरतून छान मस्त आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून जिथे गरमी भेटेल अशा ठिकाणी आपल्याला हे कणिक ठेवायचं आहे. तर इथे खाली माझे जो ड्रॉव आहेत, म्हणजे खाली जे खण आहेत जिथे मी डबे ठेवते, त्या तिथेच डब्यांच्या तिथे खाली मी हे कणिक ठेवून मी अ, अ, ते हे कणिक मी आतमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून ते जे पीठ आहे ते सुद्धा छान मस्त व्यवस्थित आपलं पिझ्झा बेस तयार करण्यासाठी तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकतात, पिझ्झा सॉस करण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि अ, आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही पेस्ट ॲड करायची आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार हळद, मीठ आणि थोडी लाल तिखट ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मला फ्रेश लेम सोडा तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे काळी मिरी कुटून घेतलेली आहे. 1 ग्लास घ्यायचा आहे. इथे मी साधारणपणे 10 चमचे मी साखर घेतलेली आहे. ती छोटे छोटे जे 10 चमचे मी साखर घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखरेमध्ये आपल्याला काळी मिरी ॲड करायची आहे आणि हा जो लिंबू आहे, लिंबाचा रस, तर इथे मी एका लिंबाचा रस या ग्लासामध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता आपल्यामध्ये फक्त थोडासा 1-2 चमचे पाणी ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून ते साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे साखर छान मस्त मेल्ट होईल. आता तुम्ही इथे बघू शकतात की जे आपण कांदा टोमॅटोची जे पेस्ट केली होती त्याचे जे पाणी आहे ते पूर्णपणे म्हणजे सुकून गेलेलं आहे, ऑब्झर्व झालेलं आहे. सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून तो जो पिझ्झा सॉस आहे तो आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने तो पिझ्झा सॉस तयार केलेला आहे. अगदी झटपट आणि खूप टेस्टी आणि खूप मस्त होतो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, मी जे सोयाबीन भिजत टाकले होते ते सुद्धा मी फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये मी हळद, मसाला आणि
मीठ ॲड करून त्याच्यामध्ये सोयाबीन छान मस्त ॲड करून व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. मंद गॅसवरती 5 ते 10 मिनटं आपल्याला छान मस्त ते फ्राय करून घ्यायचे आहे. छान मस्त कुरकुरीत होतात. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हे जे कणिक आहे तर मी पूर्ण 1 तास हे कणिक त्या खणामध्ये झाकण लावून ठेवलं होतं रूम टेम्परेचरमध्ये. तर आता जे कणिक आहे ते कणिक काढून घ्यायचं आहे आणि छान मळून पुन्हा आपल्याला त्या बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे आहे पनीर, त्यानंतर अमूल चीज क्यूब आहेत आणि शेजवान चटणी आणि मेयोनीज. तर शेजवान चटणी आणि मेयोनीज आपल्याला एका वाटीमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी जो अमूल चीज क्यूब आहे ते सुद्धा मी ग्रेट करून घेतलेले आहेत. आणि पनीर मी अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून त्यामध्ये मी ऑइल, थोडीशी लाल तिखट आणि मीठ ॲड करून छान अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला स्वीट पोटॅटोज करायचे आहे. त्यासाठी काय करायचे, आता हे जे बटाटे आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहेत, थंड करून घेतलेले आहेत. अगदी आपल्याकडे स्मॅशर असेल ना, अशा पद्धतीने आपल्याला हे हलके असे स्मॅश करायचे आहेत किंवा तुम्ही अगदी हातावरती सुद्धा हलक्या हाताने प्रेस करू शकतात. आपल्याला पूर्णपणे असा लगदा करायचा नाही, फक्त हा जो बटाटा आहे तो फक्त आपल्याला हलका असा स्मॅश करायचा आहे. तर मी अशा पद्धतीने सगळे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. फ्राय पॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. इथे मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. त्यामध्ये मी सर्व बटाटे अशा पद्धतीने ॲड करून दोन्ही साईडने छान मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हे बटाटे दोन्ही साईडून छान मस्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, हे जे कणिक आहे तर इथे खूप मोठी मिस्टेक झालेली आहे. तर मी तसं तुम्हाला बोलली होती की आपला जो ईस्ट आहे तो ॲक्टिवेट झालेला नाही, तसं पीठही आलेलं नाही. तर आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे हे जे बटाटा आहे मी छान मस्त तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. फ्राय करून घेतल्यानंतर आपण जी शेजवान चटणी आणि मेयोनीज एकत्र केलं होतं, तर त्या चटणीमध्ये हे बटाटे छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर हे अशा पद्धतीचे स्वीट पोटॅटोज खूप छान लागतात, नक्की ट्राय करा. तर इथे मी कणिक घेतलेलं आहे आणि कणकेची छान मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि फोक घ्यायचा आहे. फोकच्या साहाय्याने छान मस्त असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि ही पोळी आपल्याला छान मस्त अशी तव्यावरती भाजून घ्यायची आहे. आणि जसं बाहेरचा पिझ्झा बेस असतो त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी मस्त तेवढ्या आकाराने आणि तेवढीच जाड आपल्याला छान मस्त लाटून पण घ्यायची आहे. आता ही जी पोळी आहे दोन्ही साईडून तव्यावरती मी छान मस्त भाजून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगेल आवर्जून, ती गोष्ट म्हणजे अशी की जसं ईस्ट ॲक्टिवेट झाला नव्हतं तसं कणिकही ॲक्टिवेट झालं नव्हतं. तर त्याचं कारण म्हणजे असं की नाही झालं. आता मग आता करायचं काय, म्हणून मी कणिक फेकून नाही दिलं. तर त्याचं काय केलं, मी ते पोळ्या करून त्या मी अशा पद्धतीने मी भाजून घेतलेल्या आहेत. पण जेव्हा मी तव्यावरती ह्या पोळ्या भाजून घेतल्या, हा पिझ्झा बेस जेव्हा मी भाजून घेतला तर तो खूप छान मस्त स्पॉन्जी झाला होता. जसा बाहेरचा पिझ्झा बेस असतो सेम तसा पिझ्झा बेस तयार झाला होता. मी खूप टेन्शनमध्ये होती की अरे बापरे आता काय करायचं. मला पटकन आयडिया सुटली की नाही, आपण जर पोळी लाटून जर भाजून घेतलं ते खूप बेस्ट असेल. तुम्ही इथे बघू शकता पिझ्झा तयार करण्यासाठी ते आपलं सगळं साहित्य तयार झालेलं आहे. तर इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की हा जो पिझ्झा बेस आहे तो खूप छान मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, आतून खूप जाळीदार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पिझ्झा बेसवरती आपण जो सॉस तयार केला होता तो सॉस ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे शेजवान चटणी आणि मेयोनीज जे एकत्र करून घेतो तर ते सुद्धा यावरती आपल्याला ॲड करायचं आहे. आणि पिझ्झा बेसवरती छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या यामध्ये वटाणे स्प्रिंकल करायचे आहेत. वटाणे स्प्रिंकल करून झाल्यानंतर आपण जे सोयाबीन क्रंची करून घेतले होते ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने
छान व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे पनीर मीठ मसाला आणि ऑइल लावून घेतलं होतं ते सुद्धा अशा पद्धतीने या पिझ्झा बेसवरती आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. आणि मी अजून वरतून थोडे फ्रोझन वाटाणे बॉईल केलेले ते ॲड केलेले आहेत. आणि या पिझ्झा बेसवर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकतात. आता मला आणि ज्ञानेशला सोयाबीन, पनीर आणि आणि फ्रोझन वाटाणे हे खूप आवडतात, म्हणून मी या पिझ्झा सॉसवरती अशा पद्धतीने भाज्या बॉईल केलेल्या भाज्या मी स्प्रेड करून घेतलेल्या आहेत, पसरून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण जो चीज ग्रेट करून घेतला तर तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला त्या पिझ्झ्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. आता इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे, पण आपला हा पिझ्झा थोडा बेक करायचा आहे, म्हणून इथे मी तवा घेतलेला आहे. तवा मी आधी 15 मिनटं मी मंद गॅसवरती गरम करत ठेवला होता. त्यावरती आपल्याला तव्यावरती पिझ्झा ठेवायचा आहे, त्यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडा वेळ गॅस मोठा करायचा आहे, 1-2 मिनटं, नंतर पुन्हा गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला 10 मिनटं हा पिझ्झा ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तर इथे मी अशा पद्धतीने 3 पिझ्झा तयार केलेले आहेत. आणि हे जे पिझ्झा आहे ते खूप छान झाले होते. खरं म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होते की ईस्ट ॲक्टिवेट झाला नाही म्हणून आपलं सगळंच वाया गेलं, असं मी विचार केला होता. पण नाही, पटकन एक आयडिया सुचली आणि त्याप्रमाणे मी हे सगळं असं केलेलं आहे. खूप छान झालं होतं. तर इथे आता आपल्याला फ्रेश लेम सोडा करायचा आहे. तर इथे याच्यामध्ये साखरसुद्धा मेल्ट झालेली आहे. आता काय करायचं, हे जे सिरप आहे हे सिरप आपल्याला दोन्ही ग्लासामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. दोन्ही ग्लासामध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे सोडा. तर हा जो सोडा आहे, ही आहे इथे सोड्याची बॉटल. आता आपल्या दोन्ही ग्लासामध्ये छान मस्त सोडा ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रेश लेम सोडा तयार झालेला आहे. हा फ्रेश लेम सोडा खूप छान लागतो. जर तुमच्याकडे पुदिना असेल, तुम्ही यामध्ये थोड्या पुदिनाचे हे पण टाकू शकतात. थोडी जी पुदिन्याची जी पानं असतात ती पण तुम्ही 1-2 अशी पुदिन्याची पानं तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. अशा पद्धतीने आपला हा फ्रेश लेम सोडा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने जागतिक महिला दिनानिमित्त मी पिझ्झा आणि फ्रेश लेम सोडा अशा पद्धतीने तयार केलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हा फ्रेश लेम सोडा अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा. आणि असा हा आमचा बेत आहे आज. तर गाईज, तुम्ही बघितलं असेल की अगदी सोप्या अशा पद्धतीने मी पिझ्झा, त्यानंतर स्वीट पटॅटोज, त्यानंतर फ्रेश लेमन सोडा मी तयार करून घेतला होता आणि छान होता. आम्हा दोघांनाही आम्ही ते खाल्लं पोट भरून. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी ना एक चुकी केली होती. म्हणजे पिझ्झा बेस तयार करण्यासाठी मी जे ईस्ट वापरलं होतं तर ते ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट होतं. आणि माझी चुकी काय होती माहिती आहे का, खरं म्हणजे आपल्याला आधी कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायची असते आणि नंतर आपल्याला त्यामध्ये ईस्ट ॲड करायचं असतं. आपण जे ईस्ट ॲड करतो
ते ईस्ट ॲड केल्यानंतर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून जवळजवळ 25 मिनटं 25 ते 30 मिनटं आपल्याला ते छान मस्त ॲक्टिवेट करून घ्यायचं असतं. आता ते ईस्ट ॲक्टिवेट होतं हे कसं ओळखायचं, तर वरती असे पूर्ण बबल्स येतात, पूर्ण असा फेस येतो, बबल्स येतात, तेव्हा समजून जायचं आहे की आपला हा जो ईस्ट आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे. आता तो ॲक्टिवेट ईस्ट आपल्याला त्या कणकेमध्ये ॲड करायचा असतो. मी मध्यंतरी गार्लिक ब्रेड तयार केला होता, तुम्ही बघितलं असेल. तेव्हा जसं मी तो ईस्ट वापरला होता सेम ती प्रोसेस असते. तर ह्यावेळेस माझं थोडं प्रमाण चुकलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल माझं जे कणिक आहे ते म्हणजे असं स्पॉन्जी अजिबात झालं नाही किंवा ते असं फुगलं नाही. मग करायचं काय, मला खूप टेन्शन झालं, म्हणजे खूप टेन्शन आलं होतं की अरे अशा वेळेस काय करायचं. आपलं तर हे जे कणिक आहे ते कणिक मी वाया नाही जाऊन दिलं. तर मी छान मस्त त्याचे अगदी लाटण्याने छान मस्त ते कणिक असं म्हणजे गोळे लाटून छान मस्त पिझ्झा बेस तयार करून तो मी तव्यावरती शेकून घेतला. आणि जेव्हा मी तो तव्यावरती पिझ्झा बेस शेकून घेतला तो खूप छान मस्त स्पॉन्जी झाला होता. आणि जेव्हा तो स्पॉन्जी झाला ना, तर त्यानंतर मला एवढा आनंद झाला ना की अरे बापरे, म्हणजे आपली मेहनत पाण्यात नाही गेली हे महत्त्वाचं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी खूप छान झालं होतं. आणि माझ्या फक्त एका चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. पण ठीक आहे. पण नंतर मला समजलं आणि लिटरली मी जेव्हा तो पिझ्झा बेस म्हणजे तव्यावरती भाजून घेतला तर लिटरली तसं स्पॉन्जी झाला होता, छान वाटलं. आणि पिझ्झा छान मस्त झाला होता. ज्ञानेश, कसा झाला होता पिझ्झा? यम्मी यम्मी. अरे मग त्याच्यामध्ये आपण हे ना ब्लॅक पेपर ॲड केला होता. ॲक्च्युली मी जो फ्रेश लेमन सोडा जो ॲड केला होता ना, त्याच्यामध्ये थोडी मी साखर कमी ॲड केली होती. आणि त्याच्यामध्ये आपण हे म्हणजे त्याच्यामध्ये मी म्हणजे काळी मिरी ॲड केली होती ना, तर त्याच्यामुळे तो हलकासा असा तिखट आणि हलकासा कडू ना ज्ञानेश, जसं आपण चाट मसाला कसा ॲड करतो सेम तसा फ्लेवर लागत होता. पण खूप छान, म्हणजे तो फ्रेश लेमन सोडा पण खूप छान अप्रतिम होता. सो गाईज, मी अशा पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने जागतिक महिला दिन सेलिब्रेशन केलेलं आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.